नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्यन साळुंके. तर वेलकम बॅक टू माय ब्लॉग चॅनल. आणि हा माझा मित्र मुन्ना डांगरे. तर आम्ही सध्या आलो आहे गावात. आम्ही म्हणजे मे महिन्यासाठी येतो, आम्ही असतो मुंबईला. तर ह्या टाईमला गावात आले. आमच्या गावातली छोटी पोरं आम्हाला बोलली, दादा दादा आम्हाला झोपडी बनवून द्या, आम्हाला झोपडी बनवायला येत नाही. तर आम्ही त्यांना बोललो, ठीक आहे बाबू, आम्ही झोपडी बनवून देतो तुम्हाला. त्यासाठी आम्ही आलो आहे. तर सध्या आम्ही तिथे 4 बांबू रवलेत आणि आम्हाला 4 बांबू रवलेत, पण आम्हाला पाहिजे तर 4 साड्या म्हणजे त्यासाठी. आणि 4 बांबू रवले. आता तुम्हाला दाखवतो कसा आर्किटेक्ट आहे, म्हणजे पाया कसा आहे, भिंत कशी आहे, ते सगळं तुम्हाला हळूहळू दाखवण्यात येईल. तर व्लॉग एन्जॉय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कारण की आम्ही सह्याद्रीतले मावळे आहोत. तर प्लीज तुम्हाला आम्ही मावळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन गावचे किस्से बिस्से तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही सबस्क्राईब कराल तर चांगलं होईल. आणि आमच्या झोपडीचा आर्किटेक्ट तुम्हाला दाखवतो. कुठली विहीर? हा, तर हे आमच्या गावचं होळीचा माळ. इथे आम्ही होळी जळवतो. बघा, ही विहीर आहे आमच्या आता सध्या झोपडीची. हे आमचे सगळे मित्र मंडळी आणि ही आमची झोपडी आहे. माझा कॅमेरा उलटा पुलटा होत नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं. ही आमची झोपडी आहे. हा, होतो का? हा, तर ही आमची झोपडी आहे. हा हा, नाही होत. तर आमचा कॅमेरा उलटा नाही होत. तर आमचा आर्किटेक्ट दाखवतो तुम्हाला. ही आमची झोपडी आहे. असा हा एक बांबू, हा तिसरा एक बांबू होता आणि हा 2 मेंबर आणि तिसरे चेचवाड मेंबर. तर आम्ही सध्या साहित्य आणायला चाललोय आणि आता आमच्या गावातला आम्ही सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये खरेदी करायला चाललोय. तर इथे चटई पण भेटली आम्हाला, सगळं साहित्य भेटलंय. तर पाणी चालू आहे आमच्या गावच्या चराच्या वड्यामध्ये. म्हशीला, ह्या आमच्या गावातल्या म्हशा, छोट्या म्हशा. आणि आमच्या गावातल्या अनिता काकी. तर आम्ही चाललो आहे मॉलमध्ये. तर प्लीज एन्जॉय करा तुम्ही सुद्धा आमच्यासोबत, हीच आमची इच्छा आहे. मुन्ना, असं काय तर बोल भाई, तू पण काय बोलू. हा पण एक एडिटर आहे. ब्लॉग नाही बनवत, पण ह्याचे 4 ब्लॉग पण बनवतो. ह्याचे 4 चॅनल आहेत यूट्यूबला. काय नाव आहे? एकच आहे. हा, काय नाव आहे? तुला बोललो होता, आम्ही मावळे. हा, हे चॅनल, ह्याचाच चॅनल आहे. पण मी मस्तीत ब्लॉग बनवतोय. ह्या म्हशी 2 मिनिट. आमचे कलर जरा गावाला येऊन काळे झालेत. तर ह्या आमच्या गावच्या अनिता काकी रोज म्हशी घेऊन येतात फिरायला. तर अनिता काकी कशा आहे? काय सांगा आमच्या चॅनलवरच्या पोरांना सांगा. लय जण बघतात, अख्खा महाराष्ट्र बघतो. मला नाही काय सांगायचं, नाही सांगायचं, राहू दे. चला जाऊया आपण. आपल्या गावच्या मॉलमध्ये चाललोय, चराच्या वाड्यात. हा, चला. तर लय साहित्य असतं तिथे. आमचं गाव पण खूप छान आहे, तुम्हाला आवडेल गाव आमचं. चला आपण जाऊया हळूहळू. आणि आमच्या गावचा चराचा वाडा तुम्हाला दाखवतो. म्हणजे मॉल 5 गेट आहेत असे त्याचे. हा आमच्या मॉलचा पहिला गेट आहे. नचल हो का, सगळे ब्रँड्सचे तुम्हाला साहित्य भेटतील. काय, हिमालया, दुधाची पिशवी, पार्लेजी बिस्किट. किती भारी आहे ना ही शेत. साप पण फ्रीमध्ये भेटतात इथे. हा, चला. तसं भारी आहे आमच्या गावचा मॉल. हा दुसरा गेट. इथनं फक्त वर्कर येतं साहित्य घेऊन. तो का किती साहित्य आलंय. तिकडे मुन्नाचं घर पण आहे मॉलच्या बाजूला. तर का जागे साहित्य आहे. कोण वाटतं सोडून गेलं रात्रीचं. ब्रँड न्यू नायकीची चप्पल, किती भारी आहे यार. बघा, तिथे तुम्हाला खायचे पदार्थ भेटतील, तेल बिल. बघा, फक्त इथे ना जास्त आहे ना देशीचा स्टॉक लय असतो. रम बीम काय बोलायचं. बघा, सध्या मॉलमध्ये साहित्य नाही हो. बघा, हे साहित्य आमच्या मॉलमधलं. तर आता सध्या मॉलमध्ये साहित्य कमी आहे, त्यासाठी आता आम्ही चाललोय मॉलच्या कॅन्टीनमध्ये. मॉलचं कॅन्टीन काय इतकं लांब नाही,
तिथनं थोडंसं लांब आहे. तर 5 मिनिटात आम्ही पोचू. 5 मिनिटाचा रस्ता आहे कॅन्टीनपर्यंत जायला. 5 मिनिटात आम्ही कॅन्टीनपर्यंत पोचू. हो का, आलं कॅन्टीन शेवटी. कॅन्टीनमध्ये ना जास्त नाही भेटत, फ्रीमध्ये भेटतं, पण एक नंबर वस्तू भेटते. हा या कॅन्टीनमध्ये फ्रीमध्ये गहू पण भेटतात. मला दाखवतो कॅन्टीन भारी कॅन्टीन आहे. जांभळं करवंद काय करवंदाची झाड फ्रीमध्ये, पैसा काहीच नाही. असं घ्यायचं. काढायचा. हे आहे आमच्या गावचं कॅन्टीन मॉलचं रानमेवा. अगं विमला, आता खायला आणलाय मी रानमेवा. काय काय गाणं आहे ते? ठीक पडला. बंद कर रे बाबा, खाऊ दे. पब्लिक बघेल नाही तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमच्या गावातल्या मॉलच्या कॅन्टीनमधून खाऊन आलेलो आहोत. म्हणजे त्या कॅन्टीनमध्ये जास्त काय भेटत नाही, फ्रीमध्ये भेटतं रानमेवा. तो आम्ही लुप्तच चालला आहे. पण आमचा एक्सपिरियन्स एकदम फालतू होता या मॉलमध्ये येण्याचा. आमच्या गावातल्याने आम्हाला सजेशन दिलेले की या मॉलमध्ये असं साहित्य भेटतं, तसं साहित्य भेटतं. पण तसंच काही खरं नाही आहे, सगळं खोटं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इथे कधी येऊ नका. साहित्य इथे खराब नाही आहे, पण इथे आमच्या गावचं आहे ना, गणपती सातारा जिल्ह्यातून पहिला क्रमांक भेटला आमच्या गावातल्या गणपतीला. म्हणून तिथे येत जा दर्शनाला. पण हा आमच्या गावचा मॉल एकदम थर्ड क्लास आहे. त्याचं नाव उर्फ चाऱ्याचा वाडा. भरपूर चांगला मॉल आहे. तर रेटिंग देताना त्याला 10 पैकी मी -10 देईन, आउट ऑफ. हा माझा मित्र मुन्ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो की झोपडी बनवल्यानंतर आमचा परत व्लॉग येईल, तर तो तुम्ही एन्जॉय कराल अशी आमची तुमच्याकडे विनंती आहे. कळकळीची विनंती आहे. झोपडी आल्यावरती तुम्ही आमचा व्लॉग एन्जॉय कराल. तर आमच्या गावचा निसर्ग पण खूप सुंदर आहे. तर गावाला अशी भेट दिली तर चालेल, पण मॉलच्या थ्रू भेट कधीच देऊ नका, कारण की मॉल हा खूप अतिशय भयंकर आहे. तर तिथे आमची मित्रमंडळ मस्ती करते. पण गुलाबी साडी आणली, गुलाबी साडी आणून डान्स करतायत तिथे. चालेल तोंडून शिवाय दे की. तर हा आमच्या झोपडीचा ओनर आहे. ह्याने साड्या बिड्या स्पॉन्सर केल्यात. आणि आम्ही आर्किटेक्ट आहे ना, म्हणून आमच्यासाठी त्याने पैसे नाही दिले, पण 3 ग्लास लिंबू सरबत 20 रुपयाचा आणि काय स्प्राईट पाजला. आणि सकाळी माझ्यासाठी मॅगी स्पॉन्सर करतो, मग त्याचे पण आभार. आणि आमच्या अनिता काकी, त्यांचे सुद्धा धन्यवाद. चला मित्रांनो, तर झोपडी बांधल्यानंतरचा व्लॉग तुम्हाला लवकरच येईल. तर तुम्हाला सध्या आम्ही टाटा बोलतो आणि आमच्या झोपडी लवकरच बनेल. प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब, कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर लवकरच पुढचा ब्लॉग येईल. चला टाटा, बाय बाय.